नमस्कार मित्रांनो, आवाज युवांचा आपला लोकसेवक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी अंकुश राऊत. तुम्हाला एक पुस्तकांचं गाव म्हणून आपल्याला ऐकायला नवीन वाटते, परंतु या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये हे पुस्तकांचं गाव आहे. आपण भिलार या गावामध्ये जाणार आहे. त्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या गावामध्ये संपूर्ण गावकरी लोकांनी एक एक रूम त्या पुस्तकांकरिता दिलेली आहे. म्हणजे ज्याही घरी तुम्ही गेले तर तुम्हाला पुस्तकांचं गाव म्हणून असं बघायला मिळणार. दोन तीन मिनिटं गाडी चालवा. उजव्या साईडला कृषी कांचन म्हणून एक दुकान हेड ऑफिस आहे, तुम्हाला माहिती मिळेल. बरोबर. पण असे बोर्ड आहेत ना त्या ठिकाणी सगळं ते नियोजन केलेलं आहे. बरोबर. ओके, थँक्यू. सुरू आहे. तुम्ही तिथे तुम्हाला माहिती मिळेल बरं का. हे असे बोर्ड दिलेले आहेत ना, ते बोर्डचं त्यांनी हे केलेलं आहे. भिलारला जाताना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बोर्ड दिसेल. नमस्कार मित्रांनो, आवाज युवांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी अंकुश राऊत. आवाज युवांचा आपलं लोकसेवक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पोचलेलो आहोत भिलार या गावामध्ये. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामधलं पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून हे भिलार गाव ओळखले जाते. आणि या गावाची वैशिष्ट्य अशी आहे की या गावातल्या प्रत्येक जणांनी आपल्या घरची एक एक रूम या पुस्तकांकरिता दिलेली आहे. खरं तर त्यांचं कौतुकच करावं लागेल, कारण की जे मुलं महाराष्ट्रातलेच नव्हे तर संपूर्ण देशामधले जे MPSC UPSC आपली स्पर्धा परीक्षा जे करतात, स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा करतात, त्यांनी एकदा तरी या गावाला येऊन भेट द्यावी. तर आपण लायब्ररीमध्ये भिलारच्या लायब्ररीमध्ये कशा पद्धतीनं पुस्तकाची रचना किंवा त्यांनी एक पुस्तकाचं कसं नियोजन केलं आपण बघूया. चला. आम्हा घरी धन म्हणजे शब्दांची रत्ने. पुस्तकांचं गाव भिलार, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावात आपलं सहर्ष स्वागत. भारतातील पहिलं पुस्तकाचं गाव. वाचन चळवळ समृद्ध करणारं हे पुस्तकाचं गाव. राज्यातील वाचन परंपरा, कला व पर्यटन जोपासणारं असं हे गाव. पुस्तकं आयुष्याला वळण देतात. अनुभव, विचार, कल्पकता, ज्ञान बळकट करतात. अशा हजारो पुस्तकांचा अभिनव आणि भारतातील हा पहिला प्रकल्प. भिलार वासियांनी एक नवा आदर्श देशासमोर ठेवलाय. सजग, सक्षम आणि संवेदनशील समाजाच्या निर्मितीसाठी पूरक असा हा प्रकल्प. मान्य श्री विनोद तावडे व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे गाव. दिनांक 4 मे 2017 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेल्या आणि जगाच्या नकाशावर पोहोचलेला अभिनव प्रकल्प. लोकार्पणानंतर हजारो वाचक व पर्यटकांनी या विविध क्षेत्रातील शेकडो मान्यवरांनी या गावाला भेटी दिली. आम्ही आपला लोकसेवक चॅनल मधून आलेलो आहोत. चॅनल आहे आवाज युवांचा. आणि या पुस्तकांच्या गावामधून खरं तर अतिशय आनंदाचं वातावरण या गावामध्ये. जेव्हा आम्ही प्रथम वेळा म्हणजे पहिली वेळा आलो तेव्हा या गावामध्ये पुस्तकांचं गाव म्हणून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातच नंतर संपूर्ण देशामध्ये पुस्तकांचं गाव म्हणून साहित्यिक बरेच जण येथे वळलेले आहेत. त्यांना आम्हाला जवळून स्वतः दिलीप प्रमोळकर सर माझ्या इथे या दालनामध्ये आले, हे माझं मी स्वतः भाग्य समजते. लेखकांचं माझं पालगणी येतात, त्यांनी पुस्तकाच्या गावाला अवश्य भेट द्यावी आणि पुस्तकाचा लाभ घ्यावा आणि या लायब्ररीचं बघावं. गावाचं आमचं वैशिष्ट्य बघावं. शासनाचा पुढाकार आणि गावाचा सहभाग यामुळं या गावाला एक नवीन ओळख मिळाली. पुस्तकाचं गाव. पुस्तके ठेवण्यासाठी जागा, तसेच घरमालक, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन यांच्याकडून
विना मोबदला उपलब्ध झालं. भिलार हे महाबळेश्वर आणि पाचगणी या थंड हवेच्या सुप्रसिद्ध ठिकाणाजवळ आहे. धबधबा, घनदाट वनराई, पक्ष्यांचा किलबिलाट, थंड व स्वच्छ हवा आणि नीरव शांतता यांचा अनुभव देणारे निसर्गरम्य भिलार गाव हे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. येथील ग्रामस्थांचा उत्साह, औदार्य आणि आधारतित्य यांचीही अनुभूती हे देते. आपण आलो आहे विनोदी दालनामध्ये आणि हे जे आपण चित्र बघत आहे हे स्वतः पु ल देशपांडे यांनी रेखाटलेलं आहे आणि त्यांची सिग्नेचर सुद्धा आपण बघू शकतो. गावातील राहती घरे, लॉजेस, शाळा व मंदिरे अशा 30 ठिकाणी विविध साहित्य प्रकारांची पुस्तकं आहेत. या ठिकाणी गेल्यास प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दालन पाहावयास मिळेल. सुमारे 25,000 पुस्तकांचा इथे अद्भुत खजिना. प्रत्येक घरामध्ये एक लायब्ररी आहे आणि यामध्ये विविध प्रकारची पुस्तके या ठिकाणी वाचायला मिळतात वाचकांना. त्यामध्ये साहित्य, वैचारिक ग्रंथ, ललित, कविता, अनेक विविध उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या उपक्रमामध्ये गावकऱ्यांचा असलेला जो सहभाग आहे तो फारच छान आहे. चला भिलारच्या पुस्तकांच्या जगात, जिथं हजारो पुस्तक आपली वाट पाहत आहेत. भिलार हे पुस्तकाचं गाव. तुम्ही जरूर या गावाला भेट द्या. नमस्कार. पुन्हा भेटूया आपण नवीन बातम्यासह आणि नवीन विषयासह. तुम्ही पाहत राहा आवाज युवांचा, आपलं लोकसेवक चॅनल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.